आज आपण एक छानपैकी निळ्या रंगाची नथ बघतोय, जी की हिरव्या साडीवर किंवा मोरपंखी साडीवर खूप छान उठून दिसते, मॅचिंग दिसते. आणि टिपिकल आपल्या नथ घालण्यापेक्षा ही थोडीशी ट्रेंडिंग मध्ये आहे आता. तर अशी आपण नथ बनवायला शिकणार आहोत. त्यासाठी आपण बेसिक सामान घेतलंय, जसे की पकड आहे, त्याच्यानंतर कटर आहे, 4 आणि 3 mm चे मोती आहेत, बॉल पेन्स आहेत, आणि इथे 20 गेजची वायर मी घेतली आहे. 20 किंवा 22 गेजची तुम्ही घेऊ शकता. आणि गोल्डन कलर मध्ये आहे ही, आपण नथ गोल्डन मध्ये बनवणार आहोत. आणि 0.3 ची रॅपिंग वायर आहे, शिवाय सीडबीड आहेत निळ्या रंगाचे, कारण आपण निळ्या रंगामध्येच पूर्ण नथ बनवत असल्यामुळे तोच मेन रंग इथे घेतलाय. आणि आता सुरुवात करूयात. त्यासाठी आपण बंडल मधनं साधारण 4 ते 5 इंच वायर कट करून घ्यायची आहे. आपण ही प्रेसची नथ बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला वरून आपण सुरुवात करतो. तर कट करून घेतल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला आपण एक आकडा करायचा आहे. मराठीतला जो एक आकडा असतो तसा करून त्याला फ्लॅट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपली ही स्टार्टिंग होतीये. इथे कुठेही मी व्हिडिओ पळवणार नाहीये, 2x मध्ये नाही दाखवणार आहे स्टार्टिंगला, जेणेकरून तुम्हाला ज्यांना सख्यांना बेस तयार व्हायला अवघड जातोय त्यांच्यासाठी हे स्लो व्हर्जन आहे. आणि नंतर जेव्हा पूर्ण मी नथ बांधायला घेते तेव्हा मग मी फास्ट दाखवणार आहे. तर पूर्णपणे बघून घ्या, कुठे कुठे आपल्या चुका होतात आणि त्या कशा टाळता येतील हे या व्हिडिओ मधनं तुम्हाला लक्षात येईल. आता आपण 0.3 नंबरची जी वायर आहे ती साधारण एक आपल्या हातभर अशी पूर्ण कापून घ्यायची आणि ती ह्याला गुंडाळून घ्यायची. आता ते गुंडाळून आपण बाजूला ठेवून देऊ. आता आपल्याला कुंदन बांधायचं आहे. तर नथीमध्ये कुंदन हा तसा हिरो इन्ग्रेडियंट असतो. म्हणजे तो जर खूप छान तुम्ही बांधलात तर पूर्ण नथ उठून दिसते. आणि अशी बांधताना आपण जेव्हा कुंदन विकत घेतो तेव्हा एक लक्षात घ्या की त्याचे सगळे होल्स ओपन आहेत ना, हे मेक शुअर करून घ्या. कधी कधी एखादा होल बंद सुद्धा असू शकतो. जर बंद होलचा आला तर काय करायचं अशा वेळी, तर आपला दाभण जो असतो किंवा जाड सुई असते ती त्याच्यातनं प्रेसने आरपार घालायची, म्हणजे हे होल्स ओपन होतात. आता आपण इथे 3 mm चे मोती घेतले. ते ट्रिपल प्लायचे मोती आहेत माझ्याकडे, चांगल्या क्वालिटीचे. त्याच्या आत आधी आपण बॉलपिन मध्ये सीडबीड घातला, मग मोती घातला. असे आपण 3 एका वेळेस आतमध्ये घालतो. एका होल मध्ये एक, दुसऱ्या होल मध्ये 2. अशा प्रकारे आपण हे घालून टाईट आधी हाताने 3-4 वेढे घ्यायचे त्याचे आणि फिरवून घ्यायचं. अशा प्रकारे हाताने फिरवलं की नंतर आपण जी फ्लॅट नोटची पकड असते त्याने हलक्या हाताने हे फिरवायचे, कारण कधी कधी खूप वेळा मारल्याने हे तिथल्या तिथं तुटतात. वायर या नाजूक असतात आणि या सगळ्याच मग आपल्याला पुन्हा करावं लागतं. त्यामुळे हळूहळू फिरवा. आणि 2-3 वेळे आतमध्ये झाले की आपण ही वायर कट करून द्यायची. कट करताना थोडं जड जातं, कारण 3 वायर एकत्र असतात. थोडासा जोर लावा आणि शार्प कटिंग करा, जेणेकरून ती जी टोकं आहेत ती आतमध्ये राहतील आणि बाहेर हाताला लागणार नाही. आता जसे आपण डाव्या बाजूचे मोती बांधले तसेच उजव्या बाजूचे सुद्धा बांधून घ्यायचे. फक्त खालच्या बाजूला जास्त मोती लावू नका, कारण तिथे आपण एक राऊंड लावणार आहोत कुंदनचा, त्याच्यामुळे तिथे नाही लावायचे. आता आपण 20 गेजच्या वायर मध्ये हा जो कुंदन आहे तो बसवून घ्यायचा आहे. आता आधी मी लावून बघते कसा सेट होतोय तो. आता फिक्स करायचा नाही अजून. हा बघा, ह्याच्या खाली हा असा अजून 1-2 मोती आपल्याला खालच्या बाजूने लावणं गरजेचं आहे. अंदाज घेत घेत बनवायचं. डायरेक्टली आपण फिक्स करून टाकलं किंवा नंतर काही करता येत नाही. आता आपण हा जो कुंदन आहे निळ्या रंगाचा ज्याला मोती लावले तो फिक्स करून घ्यायचा. तर तो कसा करायचा, आता आपण मधून तो आतमध्ये घातलाय. काही जणी काय करतात, तो वरच्या बाजूला नुसता ठेवतात आणि बांधतात. सख्यांनो, तिथे थोडी रिस्क असू शकते, कारण काय होतं, जेव्हा हा खूप वापरला जातो नथीचा दागिना तेव्हा वरचा कुंदन हलायला सुरुवात होते. त्यामुळे मेक शुअर की तुम्ही बेस वायर मध्ये त्याला आतमध्ये घाला, जेणेकरून तो अडकून राहील आणि हलणार नाही. आता न हलण्यासाठी अजून एक ट्रिक आहे, ती म्हणजे
अशा प्रकारे ही जी रॅपिंग वायर आहे ती वरच्या होलमधनं आतमध्ये घालायची आणि खालच्या होलमधनं ती बाहेर काढायची. ही प्रोसेस दोनदा करायची आपल्याला, जेणेकरून तो जो कुंदन आहे तो त्या पूर्ण 20 गेजच्या बेस वायरवर फिक्स बसेल. आता आपण ही खाली काढली, खालून परत आपल्याला ती वर घ्यायची, परत ती खाली काढायची, असं दोनदा करायचं आणि खाली 2 पिळे मारायचे, जेणेकरून हे कम्प्लीट असं बेस तयार होईल आपला. कुठलीही नथ बांधताना ही प्रोसेस तुम्हाला करावीच लागते. आता मी इथे थोडासा व्हिडिओ फास्ट करते, कारण आता खालच्या खालच्या गोष्टी आपण सगळ्या ज्या आहेत त्या ऍड करत जाणार आहोत. आता जो मोरपिसाचा कुंदन आहे राऊंड आकाराचा, तर तो आपण इथे घालतोय. हा बघा अशा प्रकारे. आणि अजून त्याला पण आपण अशाच प्रकारे फिक्स करायचं आहे. खालून जी वायर आहे ती वर काढायची, वरून पुन्हा खाली न्यायची आणि 2 रॅप खालच्या टोकाला करून टाकायचे, म्हणजे आपला हा कुंदन फिक्स होतो. हा बघा अशा प्रकारे. आणि नथ बनवताना कधीही मध्ये कुठल्याही कुंदनच्या मध्ये किंवा मोत्यांच्या मध्ये, क्रिस्टलच्या मध्ये गॅप येणार नाही याची काळजी घ्या. जर गॅप चुकून राहिलीच बनवताना, नवीन असाल गॅप राहिली, तर तिथे एखादा घुंगरू वगैरे टाका, ऍडिशन करा, पण गॅप शक्यतो देऊ नका. हे काय असतं, एकमेकांना सगळं बांधून घेणारा नथ असतं प्रकार. जर ते गॅप राहिली तर मग पुढचं पण हलतं आणि मागचंही हलत राहतं. त्याच्यामुळे एकमेकांना अगदी टेकून टेकून ह्या सगळ्या गोष्टी घेतल्याचा बघा. आणि नथीचा बेस असतो तो स्टार्टिंगचा मोठा असतो, मोठ्याकडनं छोट्याकडे असं हे उतरत्या भाजणीमध्ये आपण ही नथ बनवत असतो. तर ते पण डिझाईन करताना लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या मनाने खूप डिझाईन करू शकता. आता ही डिझाईन मीच केलेली आहे. मला जसं सुचेल तसं मी ही डिझाईन करत असते, मला आवडतील तशा. ट्रेंडिंग मध्ये आपल्याला इन्स्टावर सुद्धा डिझाईन्स भरपूर मिळून जातात, त्या बघूनही तुम्ही आपल्या मनाने करू शकता, त्यात काही अजून चेंजेस करून करू शकता. तर आता बघा, मी नथीचा बेस घातलाय, त्याच्यानंतर राऊंड कुंदन घातलाय, मग 4 mm चा हिरवा क्रिस्टल घातलाय, नंतर 4 mm चा मोती घातलाय, त्यानंतर निळ्या रंगाचा 4 mm चा क्रिस्टल टाकलाय. आता आपल्याला ही झुमकेची नथ करायची आहे, त्यासाठी माझ्याकडे छोटासा झुमका आहे आणि तो मी इथं घालतीये. झुमका घातल्यानंतर त्यावरून सुद्धा आपल्याला जी रॅपिंग वायर आहे ती आरपार करायची आहे. वरच्या मोत्यांमधून, क्रिस्टलमधून सुद्धा आपण एक एक रॅप करत खाली आलोय आणि ती वायर खाली खाली आणत जायची एक एक रॅप करत, आणि या झुमक्यामधनं सुद्धा आरपार करायची. हा बघा अशा प्रकारे. शेजारी माझा बॉक्स तुम्हाला दिसत असेल, त्याच्यामध्ये खूप प्रकारचे कुंदन मी एका वेळी आणून ठेवते, कारण मार्केटला गेलं की एकच गोष्ट आपण आणू शकत नाही, बऱ्याच गोष्टी घेऊन येते. त्यामुळे मला आवडतील त्या किंवा फ्युचरमध्ये मी ज्या काही नथी डिझाईन करणार आहे, क्लास असतो आपला, तर त्याच्यासाठी सुद्धा बरंच मटेरियल लागतं, ते मी आणून ठेवत असते. तुम्हालाही नथ शिकायची इच्छा असेल तर आपल्याकडे नथ किट अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही घेऊ शकता. डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या लिंक्स आहेत, त्यावरून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा नथीचा बिझनेस सध्या खूप जोरात आहे. बऱ्याच फंक्शनला, तर सणासुदीला, दिवाळीला नथी लागतात, ज्या साध्या असू द्या, आणि हँडमेड नथींना खूप प्रेफरन्स मिळाला जातो. असं शिकून घ्या सख्यांनो. आणि इथे आता आपली नथ कम्प्लीट झाली आहे, शेवटचा रॅप आपण तिथं टाकलाय आणि अगदी शेवटी आपण 3 mm चा क्रिस्टल टाकलाय. आता 2च गोष्टी राहिल्या त्यामध्ये, म्हणजे बेस कुंदनला वरच्या बाजूला आपण एक मोती टोकाला लावायचा राहिलाय, तो आपण अगदी शेवटी लावतो. अशा प्रकारे आपण बॉल पिन मध्ये सीडबीट टाकलाय, त्यानंतर 3 mm चा मोती आणि एकच सिंगल आहे, त्याच्यामुळे हे लावण्याची एक ट्रिक आहे. आपण पकड घ्यायची, त्याचं टोक धरायचं आणि जिथून आपण तो कुंदन घातलाय त्याला 2 वेढे द्यायचे आणि मागची जी आपली बेस वायरचा जो हुक आहे एक आकाराचा, त्याला 2 वेढे द्यायचे. अशा प्रकारे आपला हा कुंदनचा वरचा मोती इथे फिक्स होतो. हा बघा किती सुंदर झालाय तो, पूर्ण वरचा जो भाग आहे तो अतिशय उठून दिसतोय. आणि खाली आता आपल्याला ही चापाची नथ असल्यामुळे इथे एक प्रकारचा खाली प्रेसचा नथ आहे ही, त्याच्यामुळे प्रेसचा भाग करणं गरजेचं आहे. तर जेवढी वायर राहिली आहे ती अशी वळवून घ्यायची. जिथे आपला शेवटचा आपला पहिला कुंदन आहे, सॉरी पहिला जो कुंदन आहे, तिथून पुढे 1 इंच सोडून वायर कट करून टाकायची
आणि बॅकवर्ड बेंडने आपल्याला एक आकार इथे लूप करून घ्यायचा आहे. एक आकडा जसा आपण पहिल्यांदा केला होता तसाच एक आकडा पुन्हा इथं करायचा आहे. फक्त मेक शुअर ह्याचं जे टोक आहे ते आतल्या बाजूने टर्न होईल, नाहीतर मग ते नाकाला लागायची शक्यता असते, कारण हा आतमध्ये भाग जातो. आणि एकदा पुढे एकदा मागे करून अशा प्रकारे आपण त्याची स्प्रिंग अशी डेव्हलप करतो, जेणेकरून ती नथ फिक्स बसेल. आणि अशी ही आपली छानशी छोटीशी नथ झुमक्याची नथ तयार झाली आहे. कशी वाटली नक्की सांगा. आवडलं असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.